बघा आजचं उदाहरण सुजाता आणि पौर्णिमा. सुजाता आणि पौर्णिमा या भागीदारीच्या प्रवेशाचं आजचं गणित आहे. आजच्या गणितात सांगितले काय तर सुजाता आणि पौर्णिमा समान प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात आणि त्यांचा ताळेबंद आपल्याला दिलेला आहे. या ताळेबंदामध्ये वेगवेगळ्या संपत्ती आणि देयता दिलेल्या आहेत आणि खाली नवीन भागीदाराला प्रवेश कोणत्या अटीवर देण्याचं ठरलं आहे तर त्या अटी पण आपल्याला खाली दिलेल्या आहेत. मग जसं नेहमीप्रमाणे अटीपासून आपल्याला उदाहरण सोडवायला सुरुवात करायची आहे. मग पहिली अट आहे ख्यातीचं मूल्य 2 लाख करण्यात आलं आणि अपर्णाने त्याचा हिस्सा रोख आणावयाचा आहे. आता ख्याती आहे आणि दुसरी समायोजन भांडवलाची आहे, म्हणजे भांडवल आणि ख्याती दोन्ही एक सोबतच आपल्याला घ्यायचं आहे. मग भांडवलाची सुरुवात करताना सगळ्यात आधी जुन्या भागीदाराचं भांडवल लिहायचं. शिल्लक खाली आणली. जुन्या भागीदाराचं भांडवल आहे सुजाताचं 1 लाख आणि पौर्णिमाचं 1,40,000 घेऊया. 1 लाख आणि 1,40,000 हे सुजाता आणि पौर्णिमाचं भांडवल, जे की भांडवल खात्यात सुरुवातीला तुम्हाला लिहायचं आहे. सुजाता आणि पौर्णिमाच्या भांडवलाच्या नंतर मग पहिली समायोजना घ्यायची आहे. ख्यातीचं मूल्य 2 लाख करण्यात आलं. मग आता ही ख्याती संबंध भागीदारी संस्थेची असते किंवा संपूर्ण भागीदारी संस्थेची असते. मग या 2 लाखाच्या ख्यातीतनं अपर्णाने त्याचा हिस्सा रोख आणावायचा आहे असं सांगितलं आहे. मग बघा 2 लाख रुपये ख्याती आहे संपूर्ण संस्थेची, यातून अपर्णाचा हिस्सा काढायचा आहे. मग अपर्णाचा हिस्सा किती असेल तर आपल्याला दिलं आहे 1 एप्रिल 2018 रोजी अपर्णाला 1/5 शिष्यासाठी भागीदारीत प्रवेश दिला. म्हणजे अपर्णाचा हिस्सा आहे 1/5, म्हणजे 2 लाख भागिले 1/5 करायचे. 5 1 5, 5 चौक 20 आणि हे पुढचे 4 शून्य, म्हणजे नवीन भागीदाराचा ख्यातीचा हिस्सा असेल 40,000. मग ही 40,000 ख्याती ती कशी आणते? रोख आणते. मग ताळेबंदामध्ये जे आपल्याला रोकड दिलेली आहे 80,000, ते रोकड आधी संपत्ती बाजूला घेऊया. रोकड 80,000 आणि या 80,000 रोकडमध्ये अधिक करू ख्याती 40,000. आणि जसं मी नेहमी सांगतो की नवीन भागीदार जो ख्याती आणत असतो तो जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला आपल्याला त्यागाच्या प्रमाणात द्यायचं असतं आणि मग त्यागाच्या प्रमाणात ती ख्याती आपण इथं डिस्ट्रीब्यूट करू. आणि हे सांगितलं आहे की त्यागाचं प्रमाण जुनंच प्रमाण असतं, फक्त जर नवीन प्रमाण प्रश्नात दिलं असेल तरच त्यागाचं प्रमाण वेगळं येतं, अन्यथा जुनंच प्रमाण हे त्यागाचं प्रमाण असतं. आणि म्हणून ही ख्याती त्यागाच्या प्रमाणात आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर बघा त्यागाचं प्रमाण म्हणजेच जुनं प्रमाण त्यांचं कसं आहे तर समान. मग 40,000 ख्याती आपण समान प्रमाणात इथं डिस्ट्रीब्यूट करू. 20,000 आणि 20,000. पहिली अट संपली. आता दुसऱ्या अटीत सांगितलं की अपर्णाने भांडवल म्हणून 1 लाख आणावे. मग अपर्णाचं हे भांडवल आहे, रोख आहे म्हणून रोख खाते आणि फक्त अपर्णाच्या खात्यात 1 लाख रुपये आणि हे रोख पैसे येत आहेत म्हणून रोकडमध्ये हे 1 लाख अधिक करायचे. अधिक अपर्णाचे भांडवल 1 लाख रुपये. बस रोखीच्या संदर्भामध्ये उदाहरणात एवढेच व्यवहार आहेत, रोख असणारे व्यवहार एवढेच आहेत आणि म्हणून इथं रोख खातं क्लोज करायचं किंवा रोख खात्याची बेरीज आउटरला लिहायची. हे 1 लाख आणि हे 80,000 आणि 40,000 टोटल झाली 2,20,000. बघा पहिली समायोजना संपली, दुसरी समायोजना संपली. पहिली समायोजना ख्यातीच्या संदर्भात होती. ख्याती आपण रोख ख्यातीचा 2 लाख हिस्सा, 2 लाख संपूर्ण संस्थेची ख्याती आहे, त्यातून अपर्णाचा हिस्सा 1/5 म्हणजे 40,000 ख्याती आपण काढली. ही 40,000 ती रोख आणते म्हणून रोख रकमेत अधिक केली आणि त्याने आणलेली ख्याती ही जुन्या भागीदाराला त्यागाच्या प्रमाणात द्यायची असते म्हणून आपण ती त्यागाच्या प्रमाणात वाटून दिली. तर दुसरी समायोजना आहे की अपर्णा भांडवल म्हणून 1 लाख रुपये आणते आणि मग 1 लाख भांडवल आपण भांडवल खात्यामध्ये जमा केलं आहे आणि दुसरा परिणाम रोकड कधी तो अधिक केलेला आहे. मग तिसरी समायोजना आहे ऋणकोकरिता 10% तरतूद करा. मग संपत्ती बाजूला बघा ऋणको आहे 26,000 घेऊया. ऋणको 26,000
आणि 10% तरतूद करायची. मग ही तरतूद असते संशयित कर्ज निधीची किंवा त्यालाच आपण बुडीत कर्ज निधी म्हणतो. मग वजा करूया. संशयित कर्ज निधी 10% येतो 2600 रुपये. 0043 आणि 2 23,400 आउटरला. तर संपत्ती 26,000ची 23,400 झाली म्हणजे संपत्ती कमी झाली. संपत्ती कमी झाली की नुकसान. पण पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला संशयित कर्ज निधी 2600 रुपये. त्याच्यानंतर पुढची समायोजन आहे जमीन व इमारतीचं मूल्य 80,000 करावं. मग प्रश्नात बघा की जमीन व इमारतीचं मूल्य किती आहे. तर प्रश्नात आहे जमीन व इमारत 60,000 घेऊया. जमीन व इमारत 60,000 आणि याचं मूल्य 80,000 करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये वाढ करायची 20,000ने आणि मग जमीन व इमारतीचं मूल्य 80,000 होईल. 60,000ची इमारत 80,000 होते. 20,000ने संपत्ती वाढते. म्हणून 20,000चा दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकन खात्यात द्यायचा. पण कुठे जर संपत्ती कमी झाली तर नावे असते. संपत्ती जर वाढली तर जमा. म्हणून जमा बाजूला जमीन व इमारत 20,000. त्याच्या पुढची समायोजन आहे स्कंद आणि संयंत्राचं मूल्य 20%ने कमी करा. दोन्ही संपत्ती दिल्यात. स्कंद पण दिलाय आणि संयंत्र पण दिलंय. 20%ने कमी करायचं आहे. मग यंत्र आहे 70,000 घेऊया. यंत्र 70,000 20%ने कमी करा म्हटलं आहे. म्हणजे याच्यात घट करू. 70,000चे 20% येतील 14,000. कमी करूया 56,000. 56,000 रुपये स्कंदाचं मूल्य राहील. यंत्राचं मूल्य राहील. लगेच स्कंद पण घेऊया. स्कंद आहे 40,000. त्याचंही 20%ने मूल्य कमी करूया. स्कंद 40,000 याचे 20% येतील 8,000. 32,000 आउटरला. आणि ह्या दोन्ही संपत्तीत घट झाली हे लक्षात घ्या. दोन्ही संपत्ती त्यांच्या मूळ किमतीतून कमी झालेल्या आहेत. यंत्र 14,000 नंतर स्कंद 8,000नं. संपत्ती कमी झाली की नावे बाजूला यंत्र 14,000 तर स्कंध 8,000. अशा एक अटी आपण सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. बघा 5 अटी होत्या. 5ही अटी आपण इथं पूर्ण केल्यात. अटी सगळ्या संपल्या. आता प्रश्नातल्या ताळेबंदाकडे यायचं. प्रश्नातल्या ताळेबंदात जे जे आता राहिलं असेल ते ते नवीन ताळेबंदामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. मग बघूया. देयता बाजूला भांडवल ते तर आपण इथं नवीन भांडवल खात्यातनं भांडवल काढणारच आहोत. तिथं लिहिणार आहोत. त्या व्यतिरिक्त धनको 34,000 आहेत. देयविपत्र 26,000 आहेत. आहे असे घेऊया. धनको 34,000 देय विपत्र 26,000. धनको 34 देय विपत्र 26. देयता बाजू संपली. संपत्ती बाजूला बघा. जमीन इमारत घेतली. यंत्र घेतलं. उपस्कर घेतलं. उपस्कर घेतलेलं नाही. उपस्कर घेऊया. उपस्कर आहे 24,000. उपस्कर 24,000 आणि त्याच्या अगोदरच्या संपत्ती जमीन इमारत घेतली. यंत्र घेतलंय. उपस्कर नव्हतं घेतलंय. ऋणको घेतले. स्कंद घेतले आणि रोकड पण घेतली. अटी सगळ्या झाल्या. देयता सगळ्या झाल्या. संपत्ती सगळ्या झाल्या. म्हणजे पूर्ण उदाहरणातल्या पोस्टिंग आपण केलेल्या आहेत. आता पुनर्मूल्यांकन खातं सगळ्यात आधी क्लोज करायचं. ज्या बाजूची मोठी बेरीज त्या बाजूनं क्लोज करायचं. जमा बाजू आहे 20,000. नावे बाजू बघा किती आहे 14 आणि 8 22 आणि 2 24,600. म्हणजे नावे बाजू मोठी आहे. मग नावे बाजूनं क्लोज करू. 24,600. इकडेही 24,600 आणि 24,600तून 20,000 वजा केले तर इथे येईल पुनर्मूल्यांकनाचा तोटा 4,600. जो जुन्या भागीदारांना सुजाता आणि पौर्णिमाला समान प्रमाणात वाटून द्यायचा. कारण त्यांचं नफा तोट्याचं प्रमाण हे समान आहे. आणि मग 2,300 दोघींना वाटून येईल.
आणि मग प्रत्येक व्यवहाराचे 2 परिणाम, म्हणून या तोट्याचा दुसरा परिणाम त्यांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला द्यायचा. पुनर्मूल्यांकन खाते तोटा 2300 आणि 2300. पुनर्मूल्यांकन खातं संपलं. आता भांडवल खात्याकडे येऊया. भांडवल खातं ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की जमा बाजू मोठी आहे. मग जमा बाजूच्या रकमेनं क्लोज करायचं. हे 1,00,000 आणि 20,000, 1,20,000. इकडे 1,40,000 आणि 20, 1,60,000 आणि इथं 1,00,000 रुपये. सेम अमाऊंट त्यांच्या नावे बाजूला घ्यायच्या. 1,20,000, 1,60,000 आणि 1,00,000. आणि यांचं भांडवल खातं आता संतुलित करायचं, क्लोज करायचं. मग जमा बाजूतून ह्या नावे बाजूच्या रकमा वजा केल्या की त्यांचं राहिलेलं भांडवल मिळतं. शिल्लक खाली नेली. 1,20,000तून 2300 वजा करायचे. 1,17,700. 21मधनं 2300 वजा केले तर 1,17,700 राहतील. तर 1,60मधनं 2300 वजा केले तर 1,57,700 राहतील. आणि इथं 1,00,000ला 1,00,000 ॲज इट इज. आलेलं भांडवल हे नवीन ताळेबंदात घ्यायचं आहे. भांडवल सुजाता 1,17,700, पौर्णिमा 1,57,700 आणि अपर्णा 1,00,000 रुपये. भांडवल खातं संपलं. तिन्ही भागीदारांचं भांडवल आपण नवीन ताळेबंदात घेतले. आता हे भांडवल खातं क्लोज, नवीन ताळेबंद क्लोज करायचा ज्याच्या दोन्ही बाजू सारख्या आल्या पाहिजेत. संपत्ती आणि देयता बघूया येत आहेत का. शेवटच्या 2 शून्याला 2 शून्य. तिसरा अंक आहे इथं 7, इथं 7, 7 आणि 7 14. चौथा अंक आहे इथं 7 आणि 7 14 आणि 10. 24ला 4 हातच्याले 2, 5 आणि 2 7 आणि 1 8, 8 आणि 2 10 आणि 3 13ला 3 हातचाला 1 2 3 आणि 4, 4,34,400 देयता बाजू येते. आता संपत्ती बाजू बघूया किती येते. इथं शेवटच्या 2 शून्याला 2 शून्य. तिसरा अंक आहे इथं 4. चौथा अंक आहे 4 आणि 2 6 आणि 6 12 आणि 3 15. 15 4 आणि 2 6 आणि 6 12. 12 आणि 3 15. 15ला 5 हातचाला 1. 3 आणि 3 6 आणि 5 11. 11 आणि 8 19. 20 21. 21 22 23. 23ला 3 हातच्याले 2 आणि 2 4. 4 35 400. आता 1,000चा डिफरन्स बघूया कॅल्क्युलेशनमध्येच असावा, कारण इथं कॅल्क्युलेशन मांडताना 4ला 4. चौथा अंक आहे इथं 4 आणि 2 6 आणि 6 12 आणि 3 15. इथे चेक करूया. 7 आणि 7 14ला 4 हातचाला 1. 7 आणि 1 8. 8 आणि 7 15 आणि 10 25. इथली बेरीज चुकलेली आहे. तर 4 35 400 दोन्ही बाजूची बेरीज येते 4 35 400. अशा पद्धतीने प्रवेशाचं गणित आपल्याला सोडवायचं आहे. याच्या किरदोनदीसुद्धा तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वरूप आता वेगवेगळं आहे. नवीन पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते विचारलं जातं. मग तुम्हाला असंही विचारतात की वरील प्रवेशाच्या आवश्यक किरदोनदी द्या आणि ताळेबंद तयार करा, किंवा वरील प्रवेशाच्या किरदोनदी द्या आणि पुनर्मूल्यांकन खातं तयार करा. म्हणजे सगळीच खाती तयार करा असं नाही, तर त्याला जोडून किरदोनदीसुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे किरदोनदीसुद्धा येणं आवश्यक आहे. आणि किरदोनदीचे 3 टप्पे कायम लक्षात ठेवायचे. पहिल्या टप्प्यात भांडवल आणि ख्यातीची नोंद करायची. दुसऱ्या टप्प्यामध्ये अवितरित नफा तोटा किंवा निधी याची नोंद करायची. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये पुनर्मूल्यांकनाच्या नोंदी करायच्या, नावे जमा आणि नफा किंवा तोटा. तर याच्या नोंदीही सांगतो, लक्षात घ्या. पहिली नोंद, नवीन भागीदार
पहिली समायोजन आपली की नवीन भागीदार ख्याती आणतो आणि पुन्हा सांगितले भांडवल आणतो. पण आपण एक सिक्वेन्सनं भांडवलापासून आपण किरनोंदीची सुरुवात करत असतो. तर भांडवलाची नोंद आधी आपण लिहूया. पहिली नोंद त्याची भांडवलाची अशी होईल, रोख खाते नावे 1 लाख रुपये, पौर्णिमाच्या भांडवल खात्याला 1 लाख रुपये. पौर्णिमा 1 लाख रुपये आणते, रोख खात्याच्या नावे बाजूला येतं, तर पौर्णिमाच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला येतं. म्हणून रोख खाते नावे 1 लाख आणि पौर्णिमाच्या भांडवल खात्याला 1 लाख. कंसात त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. स्पष्टीकरण काय असेल तर अपर्णाने रोख भांडवल आणल्याबद्दल. स्पष्टीकरण येईल त्याचं अपर्णाने रोख भांडवल आणल्याबद्दल. मग दुसरी नोंद होईल, अपर्णा ख्याती पण आणते किती तर 40,000. मग ही देखील रोख आणते. म्हणून दुसरी नोंद, रोख खाते नावे 40,000, ख्याती खात्याला 40,000. बघा नोंद, रोख खाते नावे 40,000, ख्याती खात्याला 40,000. कंसात स्पष्टीकरण लिहायचं आहे पुन्हा, अपर्णाने रोख ख्याती आणल्याबद्दल. अपर्णाने रोख ख्याती आणल्याबद्दल. तर तिसरी नोंद होईल, आणलेली ख्याती जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्यात स्थलांतरित केल्याची किंवा जुन्या भागीदारानं ख्यातीची राशी व्यवसायात ठेवल्याबद्दल. मग त्याची नोंद काय होईल तर ख्याती खाते नावे 40,000, ख्याती खाते नावे 40,000, सुजाताच्या भांडवल खात्याला 20,000 आणि पौर्णिमाच्या भांडवल खात्याला 20,000. ख्याती खाते नावे 40,000, सुजाताच्या भांडवल खात्याला 20,000, पौर्णिमाच्या भांडवल खात्याला 20,000. कंसात कारण लिहायचं. मग आता इथं 2-3 कारणं आपण लिहू शकतो. एक तर असं की जुन्या भागीदारांना ख्याती व्यवसायातच ठेवल्याबद्दल किंवा ख्याती जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला स्थलांतरित केल्याबद्दल, अशी कारणं आपण तिथं लिहू शकतो. मग ह्या 3 नोंदी झाल्या पहिल्या टप्प्याच्या. आता दुसऱ्या टप्प्याच्या नोंदी काय असतात तर व्यवसायात असणारा नफा, व्यवसायात असणारा निधी, व्यवसायात असणारा तोटा किंवा एखाद्या संपत्तीचं उचल किंवा देयतेची उचल, हे जे काही कन्सेप्टमध्ये येत असतात, याच्या नोंदी दुसऱ्या टप्प्यात करायच्या. आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पुनर्मूल्यांकनाच्या नोंदी करायच्या. मग आज जे आपण उदाहरण घेतो आहे, या उदाहरणामध्ये कुठंही नफा नाही, निधी नाही, तोटा नाही, त्याच्यामुळे त्याची नोंद इथं होणार नाही. मग तिसऱ्या टप्प्यात डायरेक्ट आता आपण नोंदी करणार आहोत पुनर्मूल्यांकनाच्या. बघा, पुनर्मूल्यांकनाच्या नावे बाजूला, पुनर्मूल्यांकनाच्या नावे बाजूला 2600, 14,000 आणि 8,000. म्हणजे पुनर्मूल्यांकनाच्या नावे बाजूला टोटल 24,600. मग नोंद करायची, पुनर्मूल्यांकन खाते नावे 24,600, पुनर्मूल्यांकन खाते नावे 24,600 आणि जमा लिहायचं आहे. संशयित कर्ज निधी खात्याला 2600, यंत्र खात्याला 14,000, स्कंद खात्याला 8,000. पुनर्मूल्यांकन खाते नावे 24,600, जमा लिहायचं आहे. सकनी खात्याला 2600, यंत्र खात्याला 14,000 आणि स्कंद खात्याला 8,000. कंसात कारण लिहायचं आहे. एकतर असं कारण लिहू शकता संपत्तीत घट झाल्याबद्दल, किंवा असं कारण लिहू शकता यंत्र आणि स्कंदात घट आणि संशयित कर्ज निधीची वाढ केल्याबद्दल. अशा नोंदी आपल्याला तिथं करता येतील. तर दुसरी नोंद पुनर्मूल्यांकनाच्या जमा बाजूची करायची आहे. मग इथं पुनर्मूल्यांकन खातं जमाच लिहायचं. मग नावे काय लिहायचं तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला, जमा बाजूला काय तर जमीन व इमारत. मग नोंद होईल, जमीन व इमारत खाते नावे 20,000, जमीन व इमारत खाते नावे 20,000, पुनर्मूल्यांकन खात्याला 20,000. आणि नॅरेशन लिहायचं आहे, जमीन व इमारतीत वाढ झाल्याबद्दल, जमीन व इमारतीत वाढ झाल्याबद्दल. तर शेवटची नोंद करायची आहे पुनर्मूल्यांकनाच्या तोट्याची. मग पुनर्मूल्यांकनाच्या जमा बाजूला आहे आणि भांडवल खात्याच्या नावे बाजूला आहे. मग नोंद करायची, सुजाताचे भांडवल खाते नावे 2300, सुजाताचे भांडवल खाते नावे 2300, पौर्णिमाचे भांडवल खाते नावे 2300, सुजाताचे भांडवल खाते नावे 2300, पौर्णिमाचे भांडवल खाते नावे 2300 आणि जमा लिहायचं आहे पुनर्मूल्यांकन खात्याला 4,600, पुनर्मूल्यांकन खात्याला 4,600 आणि कंसात कारण लिहायचं आहे, पुनर्मूल्यांकनाचा तोटा भांडवल खात्याला स्थलांतरित केल्याबद्दल.
पुनर्मूल्यांकनाचा तोटा भांडवल खात्याला स्थलांतरित केल्याबद्दल. बस एवढ्या नोंदी आहेत. नावे आणि जमा रकान्याच्या समान बेरजा आल्या पाहिजेत, त्याच्या बेरजा करायच्या आणि उदाहरणाची इथं समाप्ती होते. तर पुन्हा पुन्हा याचा सराव करा. संपत्तीत वाढ, संपत्तीत घट, भांडवल खात्यामध्ये कशी मांडणी करायची आहे, तोटा, नफा, भांडवल खात्याचं संतुलन आणि मग नवीन ताळेबंदामध्ये ती भांडवल मांडणी करायची. तर पुन्हा पुन्हा सराव करा. सरावाने आपल्याला ते पटपट लक्षात राहील. तर हे गणित सगळ्यांच्या लक्षात आलंय असं समजूया आणि इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या तासाला आणखी नवीन गणित घेऊन आपण हजर राहूया.